वार शनिवार आणि स्थळ आहे पुणे. कसं आहे दाखवायलाच लागतंय. जय शिवराय सगळ्यांचा. विषय असा होता, आज आम्ही निघालो होतो बाप्पाच्या पाया पडायला. का तर होतं आज विनायक चतुर्थी. रस्त्यातच भेटली कैलास डेअरी. म्हटलं बघावं काय कसं लागतंय ते कलाकंद. एक नंबर लागलं बघा. तेवढ्यात बघतोय तर काय बाप्पाच्या मंडपाचं काम जोरात चालू होतं. थोड्याच दिवसावर गणपती राहिल्या तो नंतरून मग पोहोचलो डायरेक्ट मेन मंदिरापाशी. तिथं पाया पडायला बाप्पाच्या. आज जायची काय आमची डेअरिंग झाली नाही. का तर लय गर्दी होती बघा. बाहेरनच पाया पडलो. थोडं पुढे गेल्यावर आहे मोबाईल मार्केट. बाबूच्या मोबाईलचा डिस्प्ले फुटला होता. म्हटलं रिपेअरच करावा. नंतर मग गेलो आम्ही सेंट आणि परफ्यूम वगैरे काय असेल ते घेण्यासाठी. मी घेतला बॉडी स्प्रे का तर मला जिम साठी लागत होता. सेंट तर घ्यायला गेलो पण नाकच जाम झालं बघा. का तर एवढं वास होता तिथं की बोलायलाच नको. नंतर मग गेलो एका मंदिरात पाय पडण्यासाठी. एक नंबर मंदिर आहे बघा. असं हिडन प्लेस आहे. सगळं फिरून झाल्यानंतर लक्षात आलं की आपल्या डिस्प्लेचं काम झालं असेल. रस्त्यातच एवढी गर्दी लागली की बोलायला नको. का तर तिथं टू व्हीलर जाऊ दे तर चालता पण येत नव्हतं. नंतर मग पोहोचलो आम्ही डिस्प्लेच्या इथे. एक नंबर असा डिस्प्ले बनवून दिला होता भाऊंनी. रस्त्यात एवढ्या सुंदर मूर्त्या दिसल्या की डायरेक्ट आम्ही आतमध्ये शिरलो बघायला. एवढं भारी वाटत होतं. बाप्पाच्या तिथे एक साहेबांनी कंटेनर अडवलं होता. का अडवलं होतं ते विचारायला गेलो असतो आम्हाला फटके पडले असते. म्हटलं चला इथून पटकन. नंतर मग म्हटलं आपल्याला बॉटल वगैरे घ्यायची जिम साठी. ती बॉटल घेऊन आम्ही घरी निघालो. आतर भाऊला स्टिकर भेटले आणि ते लावावे लागले बाब्याच्या पाटणीला. त्याला तर काही कळतच नव्हतं काय चाल. मंडईच्या बाप्पाच्या सुद्धा पाया पडून आम्ही निघालो घरी.